राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली। या सगळ्या मतदारसंघामध्ये सातारा सांगली विधान परिषदेच्या जागेचा देखील समावेश होता आणि या जागेसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात आहे ती झालेली होती आणि जवळपास 100% मतदान या सगळ्या मतदारसंघासाठी झाल्याचं बघायला मिळतं। या सगळ्या मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा पद्धतीची थेट लढत आहे ती बघायला मिळालेली होती। महायुतीकडून धैर्यशील कदम तर महाविकास आघाडीकडून अभयसिंह जगताप हे या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यामुळे गेले 8 ते 10 दिवस एकूणच सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये या निवडणुकीवरून राजकारण देखील तापलेलं होतं। विशेषतः महायुतीमधील अंतर्गत कुरघोड्यांवरून ही सगळी निवडणूक गाजलेली होती, चर्चेत आलेली होती आणि त्यानंतर आज प्रत्यक्ष मतदान आहे ते पार पडलं। आज या सगळ्या दिवसभराच्या काळामध्ये महायुतीमधील बऱ्याच नेत्यांनी म्हणजे आमदार सदाभाऊ खोत असतील, गोपीचंद पडळकर असतील, सत्यजित देशमुख असतील अशा नेत्यांनी या सगळ्या मतदान केंद्रावर भेटी आहेत त्या दिलेल्या आहेत। मात्र विशेष म्हणजे महाविकास आघाडीचा एकही महत्त्वाचा नेता सांगलीच्या या सगळ्या मतदान केंद्रापर्यंत आला नसल्याचं बघायला मिळतंय। एकूणच जर आपण बघितलं तर या सगळ्या निवडणुकीमध्ये 895 मतदार आहेत। बऱ्यापैकी सगळ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क आहे तो बजावलेला। नेमकी किती टक्के मतदान झालेलं आहे काही वेळात कळेल। मात्र सांगली असेल, पाटण असेल, जत असेल, जिथं चुरस होती त्या सगळ्याच मतदान केंद्रावर 100% मतदान झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच आता या सगळ्या मतदारांनी कुणाला कौल दिला आहे हे 22 तारखेला कळणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय की आता मतदान संपलेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून या मतदारसंघाची देखील निवडणूक आहे ती चर्चेत आलेली होती आणि अखेर महायुती असेल, महाविकास आघाडी असेल यांच्याकडून आपापल्या जोडण्या करत ही सगळी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचा प्रयत्न आहे तो झालेला आहे आणि अखेर आता हे सगळं मतदान संपलेलं आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।